नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालंय. आपण सगळेच देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, या वर्षात मला मोठ्या संधी दे, माझं नशीब बदलू दे. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी देव संधी देतो पण आपण ती नाकारतो. तर ते कशामुळे होते ते आपण एका छोट्याशा गोष्टीद्वारे समजून घेऊ. जेव्हा महाभारतातले युद्ध संपले होते, श्रीकृष्ण द्वारकेला चालले होते आणि वाटेत त्यांना उत्तांक ऋषी भेटले. कृष्णाने प्रसन्न होऊन त्यांना एक वर दिला, जेव्हा तुला तहान लागेल तेव्हा मी तुला पाणी पाठवेन. एके दिवशी वाळवंटातून जाताना ऋषींना प्रचंड तहान लागली. गळा सुकला होता. त्यांनी कृष्णाचा धावा केला आणि अचानक समोरून एक माणूस येताना दिसला. पण तो कोण होता? अंगावर फाटके तुटके मलकट कपडे, सोबत काही कुत्री आणि खांद्यावर घाणेरडी चामड्याची पिशवी. तो माणूस ऋषीजवळ आला आणि म्हणाला, ऋषीवर्य, पाणी घेणार का? उत्तांक ऋषींना त्याचा प्रचंड राग आला. मी इतका मोठा ऋषी आणि हा घाणेरडा माणूस मला पाणी देतोय, आणि तेही चामड्याच्या पिशवीतून. त्यांनी रागाने त्यांना हाकलून दिले. तो माणूस गेल्यावर श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. ऋषी ओरडले, कृष्णा, हे काय थट्टा आहे? पाणी द्यायचं होतं तर एका चांडालाला का पाठवलंस? तेव्हा कृष्ण जे बोलले ते आपण सर्वांनी काळजात कोरून ठेवण्यासारखं आहे. कृष्ण म्हणाले, उत्तांक, तो चांडाल नव्हता, तो इंद्रदेव होता. आणि त्या पिशवीत पाणी नव्हतं तर ते अमृत होतं. मी तुला अमर करण्यासाठी अमृत पाठवलं होतं, पण तू फक्त बाहेरचं रूप पाहिलं आणि संधी गमावलीस. मित्रांनो, 2026 मध्ये सुद्धा असंच होणार आहे. संधी नेहमीच चकाकणाऱ्या सोन्याच्या ताटात सजून येणार नाही. कधी कधी त्या कठोर कष्टाच्या वेशात येतील, कधी अपमानाच्या रूपात येतील, तर कधी कठीण कामाच्या रूपात. जर आपण फक्त बाहेरचं रूप बघून संधी नाकारली तर आयुष्यभर आपणही तहानलेलेच राहू. म्हणून या नवीन वर्षात माणसाला आणि संधीला पारखताना फक्त डोळे वापरू नका, तर बुद्धी वापरा.